नमस्कार मुलांनो, मी मत्तू केवट आज आपल्याला इयत्ता 5वी विषय मराठीचा धडा 11 इंधन बचत ह्या धड्याचा वाचन करून मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा, हे इंधन बचत कसे करायचे ह्या धड्यामध्ये सांगितले आहे। ऐका व वाचा। बघा, हे चित्र पहा। एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे। गॅसवर बघा भांडे पातले ठेवले आहे आणि बघा मी हे धडा वाचून दाखवतो आपल्याला। दीनूची आई आजारी होती। तो स्वयंपाकघरात आईसाठी चहा करत होता। दारावरची बेल वाजली। त्याने दार उघडले तर समोर त्याची वर्ग मैत्रीण फातिमा उभी होती। त्याने तिला घरात बोलावले। पुढे बघा, आता ह्या दीनू आणि फातिमाचे इथे संवाद दिला आहे। तर बघा, ह्यांच्यामध्ये इंधन बचतसाठी कसे संवाद आहेत। बघा, हा दीनू काय म्हणतो, फातिमा ये बस। मग फातिमा म्हणते, दीनू तू काय करतोस। दीनू, आईसाठी चहा करतोय, तुझ्यासाठीही करू का। फातिमा हसत हसत, नको, मी चहा घेत नाही। काय रे, एक कप चहा करण्यासाठी एवढे मोठे पातले। दीनू म्हणतो, काय बिघडले। फातिमा, अरे छोटे पातेले घेतले असतेस तर पाणी लवकर उकळले असते। या वाक्याला परत बघा। फातिमा म्हणते, अरे छोटे पातेले घेतले असतेस तर पाणी लवकर उकळले असते। दीनू, हे माझ्या लक्षातच आले नाही। आता बघा, फातिमा काय म्हणते। फातिमा, अरे छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता आणि हो, इंधनाची म्हणजे गॅसचीही बचत झाली असती, समजले। दीनू म्हणतो, दीनू बघा काय म्हणतो, समजले आणि लक्षातही आले। दीनूने चहा कपात ओतला आणि आईला नेऊन दिला। तर मुलांनो, ह्या इंधन बचत या पाठामध्ये असे दर्शवले आहे की आम्हाला इंधनांची बचत कशी करायची आहे। तर हे पाठ मी तुम्हाला परत म्हणून दाखवतो। इंधन बचत ह्या धड्याचा बघा मी हिंदीमध्ये अनुवाद करून कसं दाखवतो। दीनूची आई आजारी होती। दीनू नावाचा एक मुलगा, दीनू नाम का एक लड़का था। उसकी माँ क्या थी, बीमार थी। तो स्वयंपाक घरात आईसाठी चहा करत होता। वह स्वयंपाक घर में माँ के लिए चाय बना रहा था। दारावरची बेल वाजली। दरवाजे पर की घंटी बजी। त्याने दार उघडले। उसने दरवाजा खोला तर समोर त्याची वर्ग मैत्रीण फातिमा उभी होती। त्याने तिला घरात बोलवले। दीनू ने दरवाज़ा खोला तो दरवाज़ा के सामने उसकी कक्षा की उसकी सहेली फातिमा उसके साथ पढ़ने वाली खड़ी थी। तब दीनू ने उसको अपने घर में बुलाया। अब देखिए दोनों के बीच में किस तरह से ये संवाद हो रहा है। तो इसका मैं मराठी में वाचन करता हूँ, उसके बाद में मैं इसका हिंदी में भी अर्थ बताऊँगा ताकि आपके समझ में आ जाए। दीनू देखिए क्या कहता है, फातिमा ए बस। दीनू कहता है, फातिमा आय और बैठ। फातिमा बोलती है, दीनू तू काय करतोस। फातिमा बोलती है, दीनू तू क्या कर रहा है। दीनू कहता है, आईसाठी चहा करतो, तुझ्यासाठी ही करू का। दीनू कहता है,
माँ के लिए मैं चाय बना रहा हूँ, तेरे लिए भी चाय बनाऊँ क्या। फातिमा बोलती है, हसत हसत नको मी चाह घेत नहीं, नहीं मैं चाय नहीं पीती हूँ। काय रे, एक कप चहा करण्यासाठी एवढे मोठे पातेले। फातिमा बोलती है, क्या रे, एक कप चाय बनाने के लिए इतना बड़ा तूने पातेला अर्थात टोप या भगोने को रखा है। दीनू बोलता है, काय बिगड़ले, क्या बिगड़ गया इतना बड़ा रखा हूँ तो। फातिमा, अरे छोटे पातेले घेतले असतेस तर पानी लवकर उकळले असते। फातिमा बोलती है, अगर तूने छोटा बर्तन लिया होता तो छोटे बर्तन में पानी जल्दी गर्म हुआ होता और चाय जल्दी बनती। दीनू, हे माझ्या फातिमा फातिमा काय म्हणते बघा, हसत हसत नको मी चहा घेत नाही, काय रे, एक कप चहा करण्यासाठी एवढे मोठे पातेले। फातिमा बोलती है, हंसते हंसते बोलती है कि मैं चाय नहीं पीती, क्या रे, एक कप चाय बनाने के लिए इतना बड़ा भगोना लिया है या टोप लिया है। तो दीनू दीनू काय म्हणतो बघा, काय बिगड़ले, क्या बिगड़ गया। फातिमा बोलती है, अरे छोटे पातेले घेतले असतेस तर पानी लवकर उकळले असते। फातिमा कहती है कि अगर छोटा टोप या भगोना तूने लिया होता तो पानी जल्दी गर्म होता। दीनू, हे माझ्या लक्षात आले नहीं, दीनू कहता है कि यह मेरे ध्यान में नहीं आया। फातिमा देखिए फिर क्या कहती है, अरे छोटा पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता आणि हो, इंधनांची म्हणजे गैसचीही बचत झाली असती, समझले। फातिमा कहती है कि अरे छोटा भगोना या टोप लिया होता तो चाह जो है जल्दी बनती और ईंधन की भी बचत होती, गैस की बचत होती, समझा। अब अंत में दीनू देखिए क्या बोलता है। दीनू, समजले आणि लक्षात ही आले। दीनू ने चहा कपात ओतले आणि आईला नेऊन दिला। दीनू कहता है, समझ गया और मेरी ध्यान में भी आ गया। दीनू चाय जो है कप में गिराता है, यानी कप में चाय भरता है और अपनी माँ को ले जा कर के देता है। तो इस तरह से बच्चों यह ईंधन बचत का पाठ है। इसे आप क्या करिए, पढ़िए और इसे समझिए। ईंधन हमें किस तरह से बचत करना चाहिए, ईंधन की बचत को अपने जीवन में, दैनिक जीवन में हमें उपयोग लाना चाहिए और ईंधन बचत की तरफ हमारा ध्यान हमेशा रहना चाहिए। धन्यवाद। नमस्कार मुलांनो, मी आज आपल्याला धडा 11चे इंधन बचतचे स्वाध्याय, त्या स्वाध्यायाचे प्रश्नांचे उत्तरे मी हे बघा लिहिले आहे आणि हे मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरे वाचून दाखवतो। पहिला प्रश्न आहे बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न, हा संवाद कुठे झाला, हा संवाद कुठे झाला। तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे, हा संवाद दीनूच्या स्वयंपाकघरात झाला, हा संवाद दीनूच्या स्वयंपाकघरात झाला। दुसरा प्रश्न बघा, संवादात किती पात्रे आहेत, संवादात किती पात्रे आहेत, अर्थात इस संवाद में कितने पात्र हैं या कितने लोग हैं। तर ह्या प्रश्नाचे उत्तर बघा, संवादात दीनू आणि फातिमा अशी 2 पात्रे आहेत। या संवादामध्ये दीनू आणि फातिमा अशी 2 पात्रे आहेत। प्रश्न तिसरा बघा, दीनूला कशाचे महत्त्व पटले। प्रश्न तिसरा आहे, दीनूला कशाचे महत्त्व पटले। याचे उत्तर बघा, दीनूला इंधनाच्या बचतीचे महत्त्व पटले।
दिनूला इंधनाच्या बचतीचे महत्त्व पटले. आणि बघा चौथा प्रश्न आहे इंधन म्हणजे काय? इंधनाचे 4 प्रकार सांगा. हा प्रश्न बघा महत्त्वाचा आहे की इंधन म्हणजे काय. तर बघा ह्या प्रश्नाचे उत्तर, इंधन म्हणजे काय? ऊर्जा मिळणारे जळाऊ पदार्थ म्हणजे इंधन होय. ऊर्जा मिळणारे जड़ाऊ पदार्थ म्हणजे ईंधन हो. अर्थात जिस पदार्थों से हमें ऊर्जा मिलती है, जिन पदार्थों को जलाने से हमें ऊर्जा मिलती है उसे ईंधन कहते हैं. जैसे देखिए, जैसे बघा लाकूड, गॅस, पेट्रोल, डिझेल. लाकूड, गॅस, पेट्रोल, डिझेल हे पदार्थ जे आहे हे जळाऊ पदार्थ आहे. ह्या पदार्थांपासून आपल्याला इंधन भेटते. हा चित्र पहा, खाली चित्र पहा. ह्या चित्रात काय दिसते आणि ह्या चित्र बघून काही वाक्य लिहा. ह्या बघा चित्राच्या खाली लिहिलं आहे, पाणी तापवताना पातेल्यावर झाकण ठेवा. पाणी तापवताना पातेल्यावर ढाकण ठेवा. हे चित्र पहा आणि ह्या चित्राचे वर्णन, ह्या चित्रात तुम्हाला काय दिसते आपल्याला ते लिहायचे आहे. तर बघा मुलांनो, आम्ही हा चित्र पाहिला, सगळ्यांनी हे चित्र पाहिले. ह्या चित्रामध्ये इंधन बचतीचा मार्ग आहे. पाणी तापले की वाफ वर येते. ह्या चित्रामध्ये एक स्टोव आहे आणि स्टोवावर पातेले ठेवले आहे आणि बघा तो पाणी गरम होत आहे. म्हणजे ह्या चित्राचे पाहून कसे लिहायचे, पाणी तापले की वाफ वर येते. ही वाफ वाया जाऊ नये म्हणून पातेल्यावर झाकण ठेवावे. म्हणजे वाफेनेही पाणी लवकर तापते व इंधनांची बचत होते. हे चित्र पाहून पाणी तापवताना पातेल्यावर झाकण ठेवा आणि पाणी तापवताना आपल्याला पातेल्यावर झाकण ठेवले पाहिजे. म्हणजे पाण्यात काय होते, इंधनांची बचत होते. चित्र पहा, सायकल वरून प्रवास करा. म्हणजे सायकलने प्रवास केल्याने पण इंधनांची बचत होते. आणि हे चित्र पहा, दुसरा चित्र आहे, बसने रेल्वेने प्रवास करा. म्हणजे बसने आणि रेल्वेने प्रवास केल्याने इंधनांची बचत होते. हा तिसरा चित्र पहा, हा घरच्या छतावर सोलर एनर्जी बसवलेला आहे. म्हणजे सौर ऊर्जेचा वापर करा. सौर ऊर्जेचा वापर केल्याने इंधनाची याने विजेची बचत होते आणि गॅसची पण बचत होते. हे बघा, हे चित्र आहे, हा पहिला चित्र आहे बघा आणि हा दुसरा चित्र आहे. हे 2 चित्र आहे. पहिला चित्र मुलांनो हा कोळसा शेगडीचा आहे. ह्यामध्ये कोळसा ठेवला आहे. ह्याला कोल स्टोव म्हणजे कोळसा शेगडी म्हणतात. हा दुसरा चित्र पहा, हा स्टोव आहे. याने हा स्टोवमध्ये घासलेटचा इंधन वापरला जातो. ह्याला स्टोव केरोसिन पण म्हणतात. या स्टोवमध्ये केरोसिन टाकला जातो. आणि हा बघा, हा शेगडी आहे. हा शेगडीमध्ये कोळसा टाकला जातो म्हणजे कोल्ड स्टोव, ह्याला कोल्ड स्टोव म्हणतात. या कोळसा शेगडीमध्ये कोळसा असतो. हा तिसरा चित्र पहा, ह्या चित्रामध्ये चूल दिसते आणि हे चुलावरती बघा भांडे ठेवले आहेत. ह्या चुलामध्ये लाकूड आहे. ह्याला चूल ऊट असे पण म्हणतात. ह्यामध्ये लाकडाचे जाळण करतात. चूल लाकूड आहे. हा बघा चित्र दिसतो काय, हा गॅस आहे. हा गॅस आणि ही शेगडी आहे. ह्याला म्हणतात गॅस शेगडी, LPG. ह्याला गॅस स्टोव पण म्हणतात आणि गॅस LPG पण म्हणतात. ह्याच्याने पण इंधनाची
बचत होते. हे सगळे काय आहे, इंधनांचे प्रकार आहेत. तर पहा मुलांनो, हा जर आहे हे गोबर गॅस प्लांट आहे बघा. ह्याच्यामध्ये शेणचा वापर करतात. ह्याला गोबर गॅस प्लांट म्हणतात. शेणचे वापर करतात. ह्याला बायोगॅस पण ह्याला म्हणतात. काय म्हणतात? बायोगॅस म्हणजे गोबर गॅस. ह्याच्यामध्ये शेणचा वापर केला जातो. आणि हे बघा, हा दुसरा चित्र आहे सौर चूल. ह्याला सौर चूल म्हणतात. सूर्यप्रकाशने हे चालतो. ह्याला सोलर कुकर, सनलाइट असे पण म्हणतात. ह्याचे नाव सोलर कुकर पण आहे. हा लास्ट चित्र आहे. ह्याला विजेची शेगडी म्हणतात. ह्याच्यामध्ये विजेचा वापर केला जातो. ह्याला इलेक्ट्रिक स्टोव पण म्हणतात. ह्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा वापर केला जातो. तर मुलांनो, असे हे सर्व आहे. कोळसा शेगडी, स्टोव, घासलेट, चूलमध्ये कोळसाचा उपयोग शेगडीमध्ये केला जातो. स्टोवमध्ये घासलेटचा उपयोग केला जाते. चूलमध्ये लाकूड जाळण्यात येतो. गॅस शेगडीमध्ये LPG गॅसचा उपयोग केला जातो. आणि गोबर गॅस प्लांटमध्ये शेणचा उपयोग केला जातो. सौर चूलमध्ये सूर्यप्रकाशचा उपयोग होतो. विजेची शेगडी इलेक्ट्रिसिटीने चालते. तर हे सगळे काय आहे, इंधनांचे प्रकार आहेत. या सर्वांपासून आपल्याला इंधन भेटतो. इंधन बचत ह्या धडापासून आपल्याला ही शिकवण मिळते की आपल्याला आपल्या जीवनात आणि रोजमर्याच्या वापरामध्ये इंधनाची बचत केली पाहिजे. धन्यवाद सगळ्यांना.